योगनिद्रेच्या अभ्यासाच्या सुरुवातीला आपण गुरुवंदना करणार आहोत. आपण आता पद्मासनात किंवा मांडी घालून बसायचे आहे. आपण सोबतच गुरुवंदना म्हणणार आहोत. गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आता आपण योगनिद्रेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपले दोन्ही पाय सरळ करून घ्या. हातावर असलेले घड्याळ, डोळ्यावर असलेला चष्मा काढून बाजूला ठेवून द्या. कमरेवर पट्टा बांधलेला असेल तर तोही काढून ठेवा. आता आपण पाठीवर झोपायचे आहे. शवासनाच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व शरीर सरळ ठेवा. दोन्ही पायांमध्ये साधारणतः 1 हात अंतर असू द्या. त्याचा आतल्या बाजूला चवडे बाहेरच्या बाजूला करा. दोन्ही पाय ढिले सोडा. हात सरळच ठेवा, पण शरीरापासून 3 ते 4 इंच दूर सरकवा. तळहात छताच्या दिशेने वरती ठेवा. हातांची बोटं अर्धवट मिटलेली असू द्या. शरीराला इतर कुठल्याही वस्तूचा स्पर्श होणार नाही अशी अवस्था घ्या. तोंड बंद ठेवा आणि मान हव्या त्या दिशेला सोयीस्कर अशी कलती ठेवा. आपला श्वास नाकानेच चालू ठेवा. डोळे हळुवारपणे बंद करा आणि पुढील सूचना मिळेपर्यंत डोळे उघडू नका. योगनिद्रेचा संपूर्ण अभ्यास मिटलेल्या डोळ्यांनीच आपल्याला करायचा आहे. शरीराच्या या अवस्थेत थोडेसे अवघडल्यासारखे वाटत असेल तर आत्ताच शरीर शिथिल करून घ्या. कपड्यांचे वजन, ताण जाणवत असेल तर तो आत्ताच कमी करून घ्या. आपलं सर्व शरीर हालचाल न करता शिथिल सोडण्याचा प्रयत्न करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाशपणे सोडा. आणि श्वास सोडताना आपल्या शरीरातील सर्व व्याधी, काळजा दूर निघून जात आहेत अशी कल्पना करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना या विश्वातील चैतन्य शक्ती आपण आपल्या शरीरामध्ये सामावून घेत आहोत अशी कल्पना करा. संथपणे पूर्ण श्वास सोडा आणि श्वास सोडताना आपल्या शरीरातील ताण, व्याधी, काळजा दूर निघून जात आहेत अशी कल्पना करा. श्वास सोडत असताना आपलं शरीर अधिकाधिक सैल पडत आहे. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर शरीर अधिकच ढिलं पडत आहे अशी कल्पना करा. शरीराच्या या शिथिल अवस्थेमध्ये झोप लागण्याची शक्यता असते. झोप येण्याच्या अगोदर जशी अवस्था असते तशी अतिशय शिथिल अशी अवस्था आता निर्माण होत आहे आणि कदाचित झोपही लागण्याची शक्यता आहे. म्हणून आपण जागे राहण्याचा निश्चय करणे आवश्यक आहे. मनातल्या मनात म्हणा, हा अभ्यास संपेपर्यंत मी पूर्ण जागृत राहीन, मी झोपणार नाही. हा अभ्यास संपेपर्यंत मी पूर्ण जागृत राहीन, मी झोपणार नाही. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक
बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्या. दूरवर काही आवाज ऐकू येत आहेत, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ते आवाज कुठून येत आहेत, त्यांचा अर्थ काय, याबाबत अजिबात विचार करू नका. केवळ साक्षी भावाने ते दूरचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपण आपले लक्ष या खोलीत येणाऱ्या आवाजाकडे द्या. दुसऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. या खोलीत, या ठिकाणी मिळत असलेल्या सूचना आपण ऐकण्याचा प्रयत्न करा. आपले सगळे लक्ष या सूचनांकडेच असू द्या. या ठिकाणी मिळत असलेल्या सूचनांचे आपल्याला पालन करायचे आहे. आपण जितक्या एकाग्रपणाने या सूचना ऐकू शकाल, तितक्याच एकाग्रतेने आपल्याला त्यांचे पालनही करता येईल. म्हणून फक्त सूचनांकडे लक्ष द्या. तुम्हाला मिळणाऱ्या सूचनांचे विश्लेषण किंवा चिकित्सा करू नका. तसे केले तर तुमचे मन अंतर्मुख होण्यास वेळ लागेल. म्हणून सूचनांचे श्रद्धापूर्वक अनुसरण करा. इतर विचार मनात आले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अभ्यास चालू ठेवा. आपलं शरीर शिथिल ठेवा. आपलं शरीर शिथिल होत आहे, विसावत आहे, अशी कल्पना करा. मनातल्या मनात म्हणा, ओम. आणि या ओमच्या उच्चाराबरोबरच तुमचे सारे शरीर शांत आणि शिथिल होत आहे, अशी कल्पना करा. परत एकदा म्हणा, ओम. तुमचे शरीर अधिकाधिक शिथिल होत चालले आहे. पायापासून डोक्यापर्यंत शरीर ढिले होत आहे. शरीर शिथिल होत आहे. ताण कमी होत आहे. ताण आणखी कमी झाला आहे. ताण खूपच कमी झाला आहे. योगनिद्रेच्या या अभ्यासाच्या सुरुवातीला तुम्ही एक छोटासा संकल्प करणार आहात. योगनिद्रेच्या वेळी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने केलेला हा संकल्प तुमच्या भावी आयुष्यात निश्चितच सिद्धीला जाणार आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवा. हा संकल्प आहे तणावमुक्त जीवनाचा. मनातल्या मनात 3 वेळा या संकल्पाचे उच्चारण करा. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. संकल्पाचे हे वाक्य फळ्यावर लिहिल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहे. योगनिद्रेमध्ये जागृत होणाऱ्या आपल्या मानसिक सामर्थ्याच्या जोरावर हा संकल्प निश्चितपणे सिद्धीला जाणार आहे. हा संकल्प निश्चित सिद्धीला जाणार आहे. आपण आनंदाने जीवन जगणार आहात. आता आपण अवयव ध्यानाला सुरुवात करणार आहोत. आपल्याच एका एका अवयवाचे दर्शन आपण आपल्या मनानेच घेणार आहोत आणि तो अवयव शिथिल करणार आहोत. मी एकेका अवयवाच्या नावाचा उच्चार करणार आहे व आपण मनाने आपल्या त्या अवयवापर्यंत जाऊन पोहोचायचे आहे. त्याची जाणीव करून घ्यायची आहे आणि तो अवयव व ते स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आपण अवयव ध्यानाला सुरुवात करतो आहोत. आता आपल्या शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजव्या हाताचा अंगठा आपल्या डोळ्यापुढे आणा. तो ढिला टाकायचा प्रयत्न करा. अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी, तळहात, मनगट या सर्व ठिकाणचे स्नायू ढिले टाकण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताचे कोपर, उजव्या हाताच्या दंडाचे स्नायू ढिले टाका. उजव्या खांद्याकडे लक्ष द्या. उजव्या खांद्याचे स्नायू ढिले करा.
छातीच्या पोटाच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. तिथले स्नायू ढिले टाका. कमरेची उजवी बाजू ती सुद्धा ढिली करा. आता आपल्या उजव्या पायाकडे लक्ष द्या. उजव्या मांडीचे स्नायू ढिले करा. उजव्या पायाचा गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, टाच, उजवा तळपाय, पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, चौथे बोट, करंगळी, संपूर्ण पाय ढिला करा. उजव्या हातापासून उजव्या पायापर्यंत शरीराची उजवी बाजू पूर्णपणे आपण शिथिल केलेली आहे. आता शरीराच्या डाव्या बाजूकडे लक्ष द्या. डाव्या हाताकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा अंगठा ढिला करा. अंगठ्या शेजारचे बोट, तर्जनी ढिली करा. मध्यमा म्हणजे मधले बोट, करंगळी, डावा तळहात ढिला करा. डाव्या हाताचा मनगटाचे स्नायू ढिले करा. डाव्या हाताचे कोपर ढिले करा. डाव्या हाताच्या दंडाचे स्नायू ढिले टाका. डावा खांदा, छातीची आणि पोटाची डावी बाजू ढिली करा. आपल्या कमरेची डावी बाजू ढिली करा. आता आपलं लक्ष डाव्या पायाकडे द्या. डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ढिले करा. डाव्या पायाचा गुडघा, पोटरी, गोटा, डाव्या पायाची टाच, तळपाय, डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारचे बोट, मधले बोट, करंगळी, संपूर्ण डावा पाय शिथिल करा. डाव्या हातापासून ते डाव्या पायापर्यंत सर्व बाजू पूर्णपणे शिथिल झालेली आहे. आता शरीराच्या पाठीकडे लक्ष द्या. उजवा खांदा, डावा खांदा, पाठीचा कणा, कमरेपासून मानेपर्यंत पाठीचे सर्व मणके ढिले करा. आपल्या कमरेचे मणके ढिले करा. पोटाच्या मागचे मणके ढिले करा. छातीच्या मागचे मणके ढिले करा. आपल्या मानेतले मणके ढिले करा. शरीराची पाठीमागची बाजू पूर्ण शिथिल झालेली आहे. आता आपलं लक्ष आपल्या शरीराच्या पुढच्या बाजूकडे द्या. आपल्या ओटीपोटाचे स्नायू ढिले करा. आपल्या पोटाचे स्नायू ढिले करा. आपल्या छातीचे स्नायू ढिले करा. आपली मान ढिली करा. आता आपले लक्ष आपल्या चेहऱ्याकडे द्या. कपाळाचे स्नायू ढिले टाका. आपल्या कपाळाकडून खाली येत आपले दोन्ही बाजूचे गाल शिथिल करा. आपल्या गालांवरून खाली येत आपली हनुवटी शिथिल करा. आपला संपूर्ण चेहरा कपाळाकडून हनुवटीकडे अगदी ढिला सोडा. आपले डोळे हे मिटलेले आहेत, परंतु ते देखील अगदी घट्ट मिटलेले ठेवू नका. डोळ्यांच्या पापण्या अगदी अलगदपणे मिटलेल्या ठेवा. आपले दोन्ही ओठ सुद्धा एकमेकांवर अलगदपणे टेकलेले ठेवा. अगदी घट्ट दाबून ठेवू नका. आपले दात सुद्धा एकमेकांवर घट्ट दाबून ठेवू नका. अगदी अलगदपणे एकमेकांवर टेकलेले ठेवा. आपल्या तोंडातली जीभ ढिली करा. जिभेवर देखील ताण असतो, आपण ती ढिली करू शकतो. आणि जीभ ढिली केली की तिचे वजनही आपल्याला जाणवते. आपला संपूर्ण चेहरा आपल्या कपाळाकडून हनुवटीकडे अगदी ढिला झालेला आहे. आणि आपलं संपूर्ण शरीर देखील आपण आता शिथिल केलेलं आहे. सगळे स्नायू आपण ढिले टाकलेले आहेत. तरी देखील काही स्नायू पुन्हा ताणले जातात. पुन्हा एकदा शरीराकडे लक्ष देऊ ते स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. उजवा हात, शरीराची उजवी बाजू, उजवा पाय, डावा हात, डावी बाजू, डावा पाय, शरीराची पाठीकडची बाजू, शरीराची पुढची बाजू, मान, चेहऱ्यावरचे सगळे स्नायू, कपाळापासून हनुवटीपर्यंत सर्व स्नायू शिथिल करा. तुमचे शरीर खूपच शिथिल झालेले आहे. त्यामुळे श्वास देखील अधिकाधिक संथ होत चाललेला आहे.
शरीरातले सर्व स्नायू शिथिल होत आहेत. सगळे स्नायू ढिले पडलेले आहेत आणि श्वसन अधिकाधिक संथ होत चाललेले आहे. जितके शरीर ढिले पडेल तितके श्वसन देखील संथपणे होत जाणार आहे. त्या श्वसनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. त्या श्वसनावर कुठलेही नियंत्रण मात्र ठेवू नका. साक्षी भावाने या श्वसनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. या श्वासाकरता पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे, तिकडे लक्ष द्या. संथ गतीने पोट आत बाहेर हलते आहे. पोट खाली जाताना श्वास बाहेर येतो आहे. पोट वर येताना श्वास आत जातो आहे. पोटाच्या या हालचालीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. पोटाची ही हालचाल आपल्याला मोजायची आहे. श्वासाकडे लक्ष देऊन आपण श्वसन ध्यानाचं आवर्तन करणार आहोत. श्वासाकडे लक्ष देत पोटाची ही हालचाल आपण आता मोजणार आहोत. मोजताना उलट क्रमाने मोजायची आहे. 27 पासून 1 पर्यंत मोजत जायचे आहे. पोट वर 27, श्वास आत गेलेला आहे. पोट खाली, श्वास बाहेर पडलेला आहे. पुन्हा पोट वर 26, पोट खाली, श्वास बाहेर. अशा क्रमाने आपण 27 पासून 1 पर्यंत आपले श्वसन पोटाच्या हालचालीच्या माध्यमाने मोजायचे आहे. आणि मोजायला वेळ मिळावा म्हणून 2 मिनिटे कुठल्याही सूचना मिळणार नाहीत. 2 मिनिटांनंतर पुन्हा सूचना मिळणे चालू राहील. आपले श्वास मोजणे आता आपण थांबवायचे आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. शरीर अधिकाधिक शिथिल होत चालले आहे. आपले शरीर जास्तीत जास्त ढिले झाल्यामुळे शरीराचा जडपणा आपल्याला जाणवायला लागला आहे. शरीर अधिकाधिक जड होत आहे. शरीराचा जडपणा आपल्याला जाणवतो आहे. आता हळूहळू शरीर हलकं व्हायला लागलेलं आहे. जडपणा नाहीसा होतोय. आपले शरीर हलके होत आहे. ते जणू काही हवेत तरंगत आहे. आपले शरीर अतिशय हलके झालेले आहे. हवेत तरंगत असल्यासारखे आपल्याला जाणवत आहे. आपले लक्ष आता शरीराकडून पुन्हा माझ्या सूचनांकडे द्यायचे आहे. मी काही वस्तूंचे आणि दृश्यांचे वर्णन करणार आहे. ती दृश्ये आपण आपल्या मिटलेल्या डोळ्यांपुढे साकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले मन अंतर्मुख झालेले असल्यामुळे आपल्याला ही दृश्ये किंवा हे प्रसंग आपल्या मनःचक्षूंपुढे साकार करणे सोपे जाणार आहे. डोळे मिटलेल्या स्थितीतच तुम्ही ती दृश्ये पाहण्याचा प्रयत्न करा. स्वप्न पाहत असल्याप्रमाणे ती दृश्ये आपल्याला दिसतील. त्यासंबंधी तुमची आठवण, अनुभव, कल्पना आणि भावना जागृत करून त्या दृश्यातील बारकावे पाहण्याचा प्रयत्न करा. पाहूया आपल्याला काय दिसतंय ते. आपली बालपणाची स्थिती जागृत करा. किती रम्य व आनंदाचे दिवस होते ते. एखादे छोटे खेळणे मिळाले तरी किती आनंद होत होता. या खेळण्यातून आनंद मिळवताना उद्या हे खेळणे मोडणार आहे याची चिंता नव्हती. एखादी चॉकलेटची गोळी मिळाली तरी ती खाताना आनंद होत होता, कारण खाल्ल्यावर ही गोळी संपणार आहे याची चिंता आपल्याला नव्हती. कालांतराने आपल्या जीवनात परीक्षा आल्या. परीक्षा म्हटली की एक प्रकारची भीती वाटायची. आपणाला पुरेसे मार्क मिळतील की नाही. वय वाढत गेलं, पण परीक्षेचे ताणही वाढत गेले आणि अर्थातच आत्मविश्वास कमी होत गेला. विद्यार्थी जीवन संपवून
संसाराच्या विशाल प्रांगणात आपण प्रवेश केला. ताणतणाव आणखी वाढत गेले, त्यांचे सातत्य वाढले आणि दुष्परिणामही वाढले. कौटुंबिक जीवनात ताणतणाव, व्यावसायिक जीवनात ताणतणाव, सामाजिक जीवनात ताणतणाव, या सर्वांचा परिणाम तुमच्या शारीरिक व मानसिक क्षमतेवर होऊ लागला, शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ लागला. तरुणपणातच वृद्धत्वाची जाणीव व्हायला लागली आणि अचानक तुम्हाला गवसली एक संजीवनी, वृद्धांना सुद्धा तरुण करणारी संजीवनी अर्थात योग. तुम्ही श्रद्धेने, निष्ठेने योगाभ्यास सुरू केला. हातपाय सहजपणे हलवता हलवता तुम्ही योगासने करू लागला. श्वासावर हळूहळू नियंत्रण आणून तुम्ही प्राणायामाचाही अभ्यास करू लागला. ओंकार जप करता करता तुमचे ध्यान केव्हा आणि कसे लागायला लागले हे तुम्हाला देखील कळले नाही. योगनिद्रेचा अभ्यास तर तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. भूतकाळाच्या स्मृती तुम्हाला त्रास देईनाशा झाल्या. भविष्यकाळाची चिंता दूर झाली, कारण तुम्ही वर्तमान काळात जगू लागला. भूतकाळाच्या स्मृती तुम्हाला त्रास देईनाशा झाल्या. भविष्यकाळाची चिंता दूर झाली, कारण तुम्ही वर्तमान काळात जगू लागला. ताणतणावांमुळे तुम्ही जीवन प्रवाहापासून दूर गेला होता. योगशास्त्रामुळे तुम्ही पुन्हा शुद्ध जीवन प्रवाहात आलात. योगाने आजूबाजूची परिस्थिती बदलली नाही, तर तुम्हीच बदललात. आजूबाजूच्या व्यक्ती त्याच आहेत, घडणारे प्रसंग देखील तेच आहेत आणि त्यात वावरणारे तुम्हीही तेच आहात. पण आता पूर्वीप्रमाणे ताणतणाव किंवा चिंता निर्माण होत नाही, कारण तुम्ही भावनेच्या आहारी जात नाही. त्या सर्व घटनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला. जे घडले आहे त्याचा स्वतःला त्रास न करून घेता तुम्ही शांत चित्ताने मान्य करत आहात, समजून घेत आहात. त्यामुळे घडलेल्या घटना तुमच्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर करू शकत नाही. तुम्ही शांत राहिल्यामुळे योग्य पद्धतीने विचार करू शकता व योग्य निर्णय घेऊ शकता. अर्थातच तुमच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरू लागला आहे, कारण कर्तृत्वाला लागलेली ताणतणावांची कीड समूळ नाहीशी झालेली आहे. तुम्ही आनंदी झालेले आहात, कारण जीवनातल्या सर्व प्रसंगातून आनंद शोधण्याची कला तुम्हाला आत्मसात झालेली आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या तुकोबांच्या अभंगाचा अर्थ तुम्हाला आता समजला आहे, कारण तुम्ही नियमितपणे योग साधना करीत आहात. आताही तुम्ही योगनिद्राच करीत आहात. दृश्यदर्शन आता थांबवायचे आहे. आपले शरीर खूपच शिथिल झालेले आहे, मनही शांत झालेले आहे. आपले मन अंतर्मुखही झालेले आहे. मनाच्या या अवस्थेत आपण सुरुवातीला केलेला संकल्प पुन्हा आठवायचा आहे, जसाच्या तसा आणि पूर्वीच्याच शब्दात. संकल्पाचे ते वाक्य पुन्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे दिसायला लागले आहे. मिटलेल्या डोळ्यांनीच मनातल्या मनात त्याचा श्रद्धापूर्वक अंतःकरणाने 3 वेळा उच्चार करायचा आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या तणावपूर्ण प्रसंगात मी ताणतणावांपासून मुक्त राहून कामक्रोधादी भावनांच्या आहारी जाणार नाही आणि अर्थातच शांततापूर्ण व आनंदमय जीवन जगणार आहे. योगनिद्रेच्या या अभ्यासाने आपले मनाचे सामर्थ्य खूपच वाढलेले आहे आणि या सामर्थ्याच्या आधारावरच आपण केलेला संकल्प निश्चितपणे सिद्धीला जाणार आहे. आपण केलेला संकल्प निश्चितपणे सिद्धीला जाणार आहे. आपले लक्ष पुन्हा आपल्या श्वासाकडे द्या. नाकाच्या टोकाशी या श्वासाची आपल्याला जाणीव होते आहे. कळत नकळत श्वासाचा होणारा हा स्पर्श समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्वासाच्या या स्पर्शावरून आपले लक्ष आता आपल्या पोटाच्या हालचालीकडे द्या. संथ गतीने पोटाची हालचाल चालू आहे. आता पोटाच्या हालचालीवरून आपले लक्ष आपल्या शरीराकडे द्या. हे शरीर काही वेळापूर्वी आपण अतिशय शिथिल केले होते. हे शरीर जमिनीवर शांत आणि निश्चल असे पडलेले आहे. त्या शरीराची आठवण करा व मनातल्या मनात ओमचा उच्चार करा. ओम.
या उच्चाराबरोबर डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व शरीर मनामध्ये आणा. तुम्ही ज्या जमिनीवर निजलेले आहात त्याची आठवण करा. काही वेळापूर्वी तुम्ही या ठिकाणी योगनिद्रेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती त्याची आठवण करा. आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव निर्माण करा. क्रमाक्रमाने आपल्याला सर्व शरीर पूर्वस्थितीला आणायचे आहे. थोड्या वेळापूर्वी आपण शरीर शिथिल केले होते. आता आपण ते जागृत करणार आहोत. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू जागृत करा. शरीराची पुढची बाजू जागृत करा. शरीराची मागची बाजू जागृत करा. डाव्या पायापासून डावा हात म्हणजे डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूकडे लक्ष द्या. उजव्या पायापासून उजवा हात म्हणजे उजवी बाजू. आपले पूर्ण शरीर आता जागृत झालेले आहे. सगळ्या अवयवांची जाणीव निर्माण झालेली आहे. या अवस्थेमधून आपणाला संथपणे हालचाली करून योगनिद्रेचा अभ्यास संपवायचा आहे. हाताच्या बोटांची हालचाल करा. हात किंचित ताणून घ्या. पायाच्या बोटांची हालचाल करा. पाय ताणून घ्या. अगदी सावकाश आपली मान सरळ करा. दोन्ही हात जवळ घ्या. दोन्ही पाय जवळ करा. डोळे अजूनही मिटलेलेच आहेत. आपले शरीर आता पूर्णपणे जागृत झालेले आहे. एक एक करत सावकाशपणे आपले पाय गुडघ्यात वाकवा आणि उजव्या बाजूला वळत अगदी सावकाशपणे उठून बसा आणि मांडी घालून अगदी स्थिरपणे बसा. आपल्या दोन्ही हातांचे तळवे सावकाशपणे आपल्या डोळ्यांवर ठेवा. हातांच्या तळव्यांमध्येच अलगदपणे आपले डोळे उघडून अगदी सावकाशपणे दोन्ही हात खाली घ्या आणि शांत बसा. योगनिद्रेचा अभ्यास संपलेला आहे. योगनिद्रेच्या या अभ्यासाने आपले जीवन मंगलमयी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हरि ओम.